स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राहता शहर व परिसरातील बदलत्या कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनात झालेल्या बदलानंतर नव्यानं रुजू झालेले पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी पदभार स्वीकारताच ऍक्शन मोडमध्ये कामाला सुरुवात केली. शहरातील संवेदनशील व गजबजलेल्या परिसरात पोलीस बंदोबस्तासह रूट मार्च काढत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून राहता शहरात कायदा सुव्यवस्थेबाबत मोठे प्रश्न उपस्थित झाले होते. विविध घटना घडत असलेल्या नागरिकांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं. वाढती गुन्हेगारी, सामाजिक तणाव, अवैध धंद्यांच्या चर्चांमुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच नव्या पोलीस निरीक्षकांपुढे मोठं आव्हान आहे. रूट मार्च दरम्यान पोलिसांनी प्रमुख चौक, बाजारपेठ, संवेदनशील गल्लीबोळ तसेच नागरिकांची वर्दळ असलेल्या भागात पाहणी केली. कायद्याचा धाक आणि सामान्य नागरिकांचा विश्वास या दुहेरी भूमिकाचा संदेश देण्याचा प्रयत्न या रूट मार्चमधून स्पष्टपणे दिसून आला. विशेष म्हणजे पोलीस प्रशासन केवळ गुन्हा घडल्यानंतर कारवाई करणार नसून गुन्हे रोखण्यासाठी सज्ज आहे, हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. राहता शहरातील नागरिकांची अपेक्षा आता केवळ औपचारिक बदलांपुरती मर्यादित नसून प्रत्यक्ष परिणाम दिसावेत अशी आहे. यापूर्वी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून पोलीस प्रशासनावर टीका झाली होती. त्यामुळे नव्यानं आलेले पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्यासमोर शहरातील शांतता, गुन्हेगारी मोडीत काढणं, सामाजिक सलोख आणि पोलिसांबद्दलचा जनविश्वास पुन्हा मजबूत करण्याचं मोठं आव्हान उभं आहे. रूट मार्चच्या केवळ शक्ती प्रदर्शन नसून गुन्हेगारी प्रवृत्तीनं इशारा आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा असतो. मात्र अशा उपक्रमांची परिणामकारकता, सातत्यपूर्ण कारवाई, अवैध धंद्यांवर नियंत्रण, तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद आणि पारदर्शक प्रशासन यावरच अवलंबून असतं. त्यामुळे आगामी काळात राहता पोलीस प्रशासन प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांचा विश्वास कितपत जिंकतं हे पाहणं गरजेचं आहे.